नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधली ही 31वी व्हिडिओ आहे. आज आपण संभाव्यता या प्रकरणातला एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत की जो प्रश्न परीक्षेला येत असतो. एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकले असता काही घटना दिल्या जातात आणि त्यांची संभाव्यता कशी काढायची, तर या संदर्भातला हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपण बघूयात. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल आणि हीच व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सेमी इंग्लिशच्या चॅनलची लिंक तुमच्यासोबत शेअर केले. आणि गणित विषय तुम्हाला अवघड जात असेल, गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपलं ॲप आहे. ॲपवर गणित भाग 1 आणि 2च्या स्पेशल व्हिडिओचा कोर्स बनवलाय, ज्यात आपण गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या इम्पॉर्टंट गणितांवरती चर्चा केली, जी गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली आहे आणि येणाऱ्या परीक्षेला येऊ शकतात. आणि आपण त्या ॲपवरती लाईव्ह येऊन इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा करू शकतो. ॲपवर खूप साऱ्या इम्पॉर्टंट पीडीएफ मिळतील, महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अभ्यासायला मिळतील. आणि ह्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. प्ले स्टोअरला ॲप मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि हा जो कोर्स आहे ॲपवरचा, तो फक्त ₹49 आहे. म्हणजे तुम्ही ₹49 गणिताचा कोर्स हा जॉइन करू शकताय. महिन्याला फक्त ₹49 भरावे लागतील. तर तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकताय. आता हे जे गणित आहे मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे. बघा, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला असता. ऑलरेडी हा प्रश्न सप्टेंबर 2021 ला येऊन गेलाय. म्हणजे इथे पहिली गोष्ट मला इथे या घटना लिहायच्यात बघा. एक नाणं एक फासा एकाच वेळी फेकले असता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे नमुना अवकाश काढायचा आहे, नमुना घटकांची संख्या लिहायची आणि या ज्या काही घटना ज्या आपल्याला दिल्या त्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला संच रूपामध्ये लिहायच्यात. ओके, संच स्वरूपात लिहायच्यात. तर सगळ्यात पहिली गोष्ट नमुना अवकाश. बघा, आपण मगाशी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चर्चा केली होती की बाबा, एक नाणं आणि एक फासा एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश काय मिळणार. नाणं जर फेकलं फक्त तर नमुना अवकाश एच आणि टी मिळतो आणि फासा फेकल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 हे आकडे मिळतात. मग आता एक नाणं आणि एक फासा एका वेळी फेकायचा. आता समजा मी जर नाणं फेकलं तर मला एच मिळेल आणि फासा फेकल्यावरती काय मिळेल, 1 मिळू शकतं, 2 मिळू शकतं, 3 मिळू शकतं, 4 मिळू शकतात, 5 मिळू शकतात, 6 मिळू शकतात. यांच्यापैकी काहीतरी मिळेल. म्हणजे छाप्यासोबत 1 मिळू शकतं, छाप्यासोबत 2 मिळू शकतात, छाप्यासोबत 3 मिळू शकतात, छाप्यासोबत 4 मिळू शकतात आणि छाप्यासोबत 5 मिळू शकतात. त्याचबरोबर छाप्यासोबत 6 मिळू शकतात. किंवा नाण्यावर काटा पण पडू शकतो ना. छापाच पडेल असं नाही, नाण्यावर काटा पण पडेल आणि काट्यासोबत 1 मिळू शकतो, काट्यासोबत 2 पडू शकतात, काट्यासोबत 3 पडू शकतात, काट्यासोबत 4 पडू शकतात, काट्यासोबत 5 पडू शकताय आणि काट्यासोबत 6 पडू शकताय. म्हणजे अशा प्रकारे नंबर ऑफ एस जर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ एस आपल्याकडे एकूण 12 आहेत. 12 घटक या ठिकाणी आपल्याला मिळतात. हा नमुना अवकाश तुम्हाला नीट लक्षात राहिला पाहिजे. नमुना अवकाश तुम्ही नीट लिहिता आला पाहिजे तुम्हाला. आता ज्या काही घटना आहेत आपल्याला, आता घटना ज्या आहेत ना, घटना मला काय दिल्यात बाबा, त्याच्यातली जी घटना ए आहे, आपल्याला फक्त घटना लिहायच्यात. नाण्यावर छापा किंवा काटा मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या. बघा, नाण्यावर छाप किंवा काटा मिळणे व 3 ने भाग जाणारी संख्या भाग जाणारी संख्या. मी शॉर्टकट मध्ये लिहितोय कारण जागा कमी आहे म्हणून. बरोबर. आता मला काय करायचंय, काय सांगितलंय की छापा मिळाला तरी चालेल, काटा मिळाला तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यासोबत 3 ने भाग जाणारी संख्या असायला पाहिजे. 3 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 3च्या पाड्यातली संख्या. 3 एके 3, 3 दुने 6. म्हणजे बघा, इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 3 आहे, 6 आहे. म्हणजे छापा आहे, काटा आहे आणि 3च्या पाड्यातली संख्या आहेत. एवढ्या गोष्टी या ठिकाणी इथं येऊ शकतात. मग त्या सगळ्यांना आपण लिहू. ए बरोबर काय बाबा, छापा आणि 3 म्हणजे एच आणि 3, त्याचबरोबर एच आणि 6, त्याचबरोबर टी आणि 3 आणि टी आणि 6 झालं. म्हणजे आपल्याकडे इथं नंबर ऑफ ए बरोबर मला किती मिळाला, 4 मिळाला, झाला विषय. आता दुसरी जी घटना आहे ती बघा, घटना बी. घटना बी, प्रत्येक घटना महत्वाची आहे. दुसऱ्या घटनेमध्ये मला काय दिलं बाबा, घटना बी साठी अट, फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या आणि नाण्यावर छाप मिळणे. 7 पेक्षा मोठी संख्या, बघा 7 पेक्षा मोठी संख्या आपल्याला पाहिजे. 7 पेक्षा मोठी संख्या व छाप मिळणे, छाप मिळणे. आता 7 पेक्षा मोठी संख्या कुठली आहे मित्रांनो? तुम्हाला इथे काय दिसते, 7 पेक्षा मोठी संख्या दिसते कुठली? कुठलीच नाहीये.
इथं 7पेक्षा मोठी संख्याच नाहीये. सगळ्यात मोठी संख्या 6 आहे. म्हणजे इथं बी मध्ये तुम्हाला काहीच नाही मिळणार. काहीच नाही म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 0. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. हां, जर याची संभाव्यता विचारली असती, तर मग आपण संभाव्यता सुद्धा लिहिली असती. तर मी बाजूला होतो. याचा जर स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही घेऊ शकताय. मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण हा प्रश्न बघितला, खूप महत्त्वाचा आहे. आता थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा, तुम्हाला गणितासोबत इतर विषयांमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवायचे असतील, तर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्याकडे इम्पोर्टंट नोट्स असायला हव्यात. गणिताच्या त्याचबरोबर गणित भाग 1, 2 असेल किंवा सगळ्या विषयांचे इम्पोर्टंट नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील आणि त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल जर हव्या असतील, तर काळजी करू नका मित्रांनो. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये आणि सगळ्या विषयांच्या नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकता. तर त्या दोन्ही लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या सगळ्या ज्या काही आहेत इम्पोर्टंट नोट्स असतील, इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका त्या डाउनलोड करून घ्या. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.